नमस्कार मित्रांनो, आज आपण इथे बनवणार आहोत मस्त लुसलुशीत अशी इडली. खूपच हेल्दी आणि पौष्टिक आहे. चला तर मग आपण कशी बनवायची ते पाहूया. तर मी इथे सकाळीच डाळ आणि तांदूळ भिजत घातलेली आहे. मी इथे उडदाची डाळ घेतलेली आहे आणि त्याचबरोबर मी इथे दीड ग्लास मी तांदूळ घेतलेला आहे आणि 1 ग्लास मी इथे उडदाची डाळ घेतलेली आहे. ती छानपैकी मी सकाळी भिजू घातली आणि संध्याकाळी मी मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता इथे मी एक मिक्सर जार घेतलेला आहे आणि आता त्या मिक्सर जारमध्ये मी उडदाची डाळ अगोदर मी त्यानंतर बारीक थोडी थोडी उडदाची डाळ घ्यायची आणि ती छानपैकी मिक्सरला बारीक करून घ्यायची. मित्रांनो, खूपच टेस्टी आणि हेल्दी रेसिपी आहे आणि लवकर बनणारी पण आहे. चला तर मग आपण आता डाळ बारीक करून घेऊया. तर मित्रांनो, इथे आता तुम्ही पाहू शकता आपली डाळ छानपैकी बारीक झालेली आहे. एकदम टेक्स्चर पण छान आलेलं आहे. चला मग आपण आता त्याचप्रमाणे तांदूळ पण बारीक करून घेऊया. त्याच मिक्सर जारमध्ये मी आता थोडे थोडे करून तांदूळ पण छानपैकी बारीक तर मित्रांनो, तुम्ही इथे आता कुठल्याही प्रकारचा तांदूळ वापरू शकता जो तुमच्या घरामध्ये इझिली अवेलेबल आहे, तोही तुम्ही वापरू शकता. शक्यतो इथे रॅशनचा जर तांदूळ घेतला तर अतिउत्तम राहील, कारण रॅशनच्या तांदळाची इडली छानपैकी फुगते आणि खायलाही टेस्टी असते. पण तुम्ही कुठल्याही प्रकारचा घेतला तरी चालेल, असं काहीच नाही. चला तर आपला इथे आता तांदूळ पण छानपैकी बारीक वाटून झालेली आहे, तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो, इथे आपला आता छानपैकी उडदाची डाळ आणि तांदूळ मस्तपैकी बारीक करून घेतलेली आहे आणि ते एका भांड्यामध्ये छानपैकी मिक्स करून घ्यायचे. तुम्ही पाहू शकता इथे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मस्त छान मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर मी आता या पिठामध्ये घालणार आहे चवीनुसार मीठ आणि त्याचबरोबर मी इथे घालणार आहे 1 चमचा बेकिंग सोडा घालणार आहे आणि छानपैकी मी मिक्स करणार आहे आणि मिक्स करून झाल्यानंतर आता मी हे पीठ रात्रभर मी झाकून ठेवणार आहे छानपैकी. चला तर मी आता इथे छानपैकी झाकून ठेवून देत आहे आणि दुसऱ्या दिवशी मी सकाळी आता त्याच्या इडल्या बनवणार आहे. त्यासाठी मी इथे गॅसवरती इडली पात्र ठेवणार आहे आणि आता त्या इडली पात्रामध्ये मी आवश्यकतेनुसार पाणी घालणार आहे. पाणी छान गरम होऊ द्यायचं आणि आता आपलं पाणी गरम होईपर्यंत आपण इकडे प्लेटला छान घ्यायचं. चला तर मग इथे आता आपलं तेल छानपैकी लावून होत आहे आणि आता तेल लावून झाल्यानंतर आता मी एक एक करून त्यामध्ये इडलीचं पीठ टाकून घेणार आहे. तुम्ही पाहू शकता इथे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे एक एक करून पीठ टाकून घ्यायचे आणि पीठ टाकता वेळेस जास्त क्वांटिटीमध्ये पण टाकायचं नाही, कारण आपण इडली फुगती त्यामुळे आपण थोडंसं स्पेस त्यामध्ये ठेवायला पाहिजे. चला तर मग इथे मी आता थोडं थोडं पीठ इडलीच्या प्लेटमध्ये टाकून भरून घेत आहे. तुम्ही पाहू शकता पूर्ण 2 ते 3 प्लेट आहेत त्या पूर्णपैकी भरून घ्यायच्या. चला तर मग इथे आपलं आता पीठ छानपैकी इडलीच्या प्लेटमध्ये टाकून झालेलं आहे आणि आपण आता त्या प्लेट इडलीच्या पात्रामध्ये ठेवणार आहेत. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे छान ठेवून घ्यायच्या आणि ठेवून झाल्यानंतर झाकण झाकून घ्यायचं आणि कमी गॅसवरती छानपैकी वाफवून घ्यायच्या. 5 ते 10 मिनिट वाफवून घ्यायच्या. तर मित्रांनो, इडली ही खूप झटपट बनणारी आहे आणि तसेच तुम्हाला कमी भूक असेल त्यावेळेस तुम्ही बनवू शकता किंवा नाश्त्यासाठी सुद्धा तुम्ही चला तर मित्रांनो, इथे रेडी आहे आपली मस्तपैकी लुसलुशीत अशी गरम गरम इडली. मी आता काढून घेत आहे इडली पात्रातून. तुम्ही बघू शकता कसे चमच्यानी छानपैकी गोल करून अशा पद्धतीने इडल्या पूर्ण अशा काढून घ्यायच्या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. आता आपण एक एक करून सर्व इडल्या आपण काढून घेऊया. तर मित्रांनो, झाल्या का नाही मस्तपैकी छान इडल्या लुसलुशीत मऊदार अशा आणि खूप टेस्टी आहेत, हेल्दी आहेत आणि त्याचबरोबर खूप लवकर पण बनतात. तुम्ही पण एकदा घरी बनवून बघा, तुम्हाला पण नक्की आवडेल. चला तर मी तुम्हाला आता इडली कशी झाली ती मी तोडून दाखवते. तुम्ही बघू शकता खूपच छान झालेली आहे इडली. चला तर मग आपण सर्व चला तर वाट कशाची बघता मित्रांनो, इथे आपली इडली तयार आहे आणि ही इडली तुम्ही सांबर किंवा चटणी बरोबर पण खाऊ शकता. खूपच टेस्टी लागते. तर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट करा. भेटूया अशा नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.